ज्यांच्या घरी बोरवेल आहे त्या बहुतांश बोरवेल धारकांना आता उन्हाळ्यामध्ये एक प्रॉब्लेम नक्कीच जाणवला असेल की बोरचे पाणी आटणे. आता वातावरणाच्या बदलामुळे दरवर्षी हे बोरचे पाणी कमी कमी होत जाणार आहेच. त्यासाठी आपल्याला बोरवेल रिचार्ज कशी करायची या संदर्भात मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. त्या पद्धतीने जर तुम्ही बोरवेल रिचार्ज केला तर आपल्या बोरवेलची पाणी पातळी ही नक्की वाढेल. व पिण्याच्या पाण्यासाठी सतत उपसा होत असताना जल पुनर्भरण मात्र थोड्याच प्रमाणात होताना दिसतं. भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचं पाणी जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी जिरवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. सोबतच उपलब्ध असलेल्या भूजलाचा शास्त्रीय पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे. आपल्या क्षेत्रातील कृत्रिमरित्या भूजल साठा वाढवण्यासाठी विहीर कूपनलिकेचं पुनर्भरण करणं आवश्यक आहे. सर्वात पहिल्यांदा कूपनलिकेजवळ नाला किंवा ओढ्याचं पाणी वळवावं. कूपनलिकेच्या सभोवती 2 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 1.5 मीटर खोल आकाराचा खड्डा खोदावा. खड्ड्याच्या उंची एवढ्या केसिंग पाईपच्या भागात 1 ते 2 सेंटीमीटर अंतरावर सर्व बाजूंनी 4 ते 5 मिलीमीटर व्यासाची छिद्रे पाडावीत. या छिद्रांवर लोखंडी किंवा प्लास्टिक जाळी किंवा काथ्या घट्ट गुंडाळाव्यात. खड्ड्याचे 4 भागात विभाजन करून सर्वात खालच्या थरात दगडगोटे, त्यावरच्या थरात खडी, नंतरच्या थरात बारीक वाळू आणि सर्वात वरच्या थरात विटांचे तुकडे भरून घ्यावेत. या खड्ड्यामध्ये 4 थर भरून झाल्यानंतर खड्डा रिकामा राहिल्यास तो पुन्हा दगडगोट्यांनी भरून घ्यावा. अशा प्रकारे ओढ्याचं अथवा नाल्याचं गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन बोरवेलमध्ये जाईल आणि बोरवेलचं पुनर्भरण होईल. कूपनलिका पुनर्भरण करण्यासाठी साधारणतः 10,000 रुपये एवढा खर्च येतो. अशा प्रकारे पुनर्भरण केल्यास बोरचं पाणी टिकून राहण्यास मदत होईल. आणि अशा पद्धतीने जर आपली बोरवेल रिचार्ज करायची असेल, ही जर सिस्टीम राबवायची असेल तर आमच्याकडे एक्सपर्ट्स प्लंबर आहेत. ही सिस्टीम राबवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा. गजानन हार्डवेअर स्टोअर्स, जुना बस स्टँड जवळ, पाटण.